आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। या निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर सकाळी 6:15 ते 7:30 या दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली कडुकर, उपप्राचार्या अनुराधा उदमले, आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार, नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी सामूहिक योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी शासनमान्य योग प्रशिक्षक सौरभ बोत्रा यांनी योगाचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं। या प्रसंगी सूर्यनमस्कार, विविध आसनं आणि श्वसनक्रिया यांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। त्यानंतर प्राचार्या डॉक्टर वैशाली कडुकर यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, अंमलदार आणि प्रशिक्षणार्थी यांना योगाचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करून प्रोत्साहित केलं। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्या गीता सादुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। प्रास्ताविक भैसे मॅडम यांनी केलं। महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा शिक्षक बाळकृष्ण गोटीपामुल यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। त्यांनी स्वतः योगासनं करत विद्यार्थिनींना प्रेरित केलं। यावेळी विद्यार्थिनींनी ताडासन, त्रिकोणासन, पार्श्वकोनासन, वीरभद्रासन आणि इतर आसनं करून दाखवली। तसंच ओंकार नादही घेण्यात आला। आभार प्रदर्शन कर्रेसर यांनी केलं। या कार्यक्रमाला करणकोट, सोलनकर, शेख, नामपल्ली, अभंग, लक्षेट्टी, बंडगर, कुसेकर, मिठापल्ली, करपे, मादगुंडी यांची उपस्थिती होती। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर, जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग समन्वय समितीच्या वतीनं सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलनानं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। पूर्व भागातील अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सैनिकी जवानांकडून नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या 3 दिवसीय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत नेमबाजी, मल्लखांब, दांडपट्टा, धनुर्विद्या, लाठीकाठी, ढाल तलवार, मार्शल आर्ट्स, आगीतून उड्या मारणं, मार्च पास्ट ड्रिल आणि योगा यांचं प्रशिक्षण देण्यात आलं। प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी प्रशिक्षण मिळावं आणि सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळावी या ध्येयानं CCFच्या जवानांनी हा उपक्रम राबवला। जागतिक योग दिनानिमित्त सर्व प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजय पोन्नम उपस्थित होते। तसंच संचालिका सुलक्षणा पोन्नम, पर्यवेक्षिका तस्नीम शेख, रजनी सग्गम, चन्नेश इंडी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री चौडेश्वरी प्रशालेत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जागतिक योग दिनाचं महत्त्व सांगण्यासाठी आणि प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी श्री सिद्धिविनायक प्राणायाम वर्गाच्या वंदना नान्नजकर, श्रद्धा कुलकर्णी या उपस्थित होत्या। प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या योग दिनाच्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख दिलीप फडतरे यांनी केलं। दीन दलितोद्धारक श्री संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ ट्रस्ट कवठे संचलित श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसंच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर कवठे
यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणेश पाटील हे होते। या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी पाटील, खजिनदार शैला पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी सुमित भोसले, योग शिक्षिका अनिता कोडमूर, डॉक्टर सूर्यकांत धप्पाधुळे, अनिरुद्ध दहिवडे, स्नेहल भोसले, झिशान मुजावर, लक्ष्मीकांत शिवशेट्टी, सुनील अरवत, रमजान पाटील यांची उपस्थिती होती। भारतीय योग संस्थांच्या वतीनं जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासन आणि सर्व योग संस्थांनी मिळून एकत्रित योग दिंडी जुळे सोलापूर परिसरातील गोविंदश्री मंगल कार्यालयापासून ते भारती विद्यापीठाजवळील चैतन्य शॉपिंग सेंटर भाजी मार्केट चौकापर्यंत काढली। यामध्ये भारतीय योग संस्थांच्या जुळे सोलापूर आणि सोलापूर शहरातील सर्व योग साधना केंद्रांचे प्रमुख, उपकेंद्र प्रमुख, क्षेत्रीय प्रधान, उपक्षेत्रीय प्रधान, जिल्हा मंत्री सहभागी झाले होते। या योग दिंडीचं आयोजन मनमोहन भुतडा आणि जितेंद्र महामुनी यांनी केलं होतं। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।